हरे कृष्णा. तुमकां सगळ्यांक आज फ्रायडे सत्संग प्रोग्रामाक तुमकां सगळ्यांक स्वागत आसा. पयलीं हांव सगळ्यान पयलीं आमचे शिक्षा गुरू श्रीमान संदीप कृष्ण प्रभुजी, श्रीमती सुंदरनायका माताजी हांकां वंदन करता, हांचे नमन घेतात आमचे शिक्षा गुरू. आनी प्लीज आमकां ब्लेसिंग्स दियात, प्लीज आमच्या खातीर प्रे करात की आमचे कडेन सगळे वेवस्थीत जी सेवा तुमी दिल्ली आसा ती जी ऑपॉर्च्युनिटी आमकां भगवंताचे प्रे करपाक गुणगान करपाक जी दिल्ली आसा ती आमचे कडेन सारकी जावची म्हणून. तशेंच हांव गुरू महाराजाच्या चरणा कडेन मागता शिला प्रभुपाद आनी आमचे राधा गोपीनाथ आनी जगन्नाथ हांचे कडेन मागता की जे आमच्या तोंडांतल्यान जे शब्द येतले तातूंत भगवंताक आनी भगवंताचे तुमकां सगळ्यांक भक्तांक ताजो आनंद मेळचो म्हणून. तर आज आमकां टॉपीक आमचे सुद्रमाचे प्रभुजी तुमचे म्हाका सामके ब्लेसिंग जाय प्युअर डिवोटी. प्रभुजी प्लीज प्रे करात आमच्या खातीर आनी आमचे सिनियर डिवोटीज आसात तांचे कडेन मागता म्हणजे सगळ्यां कडेन हांव वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव भक्तवृंद की जय, वैष्णव ठाकुर जी की जय, शिला प्रभुपाद की जय. तर आज आमकां टॉपीक दिल्लो आसा चतुश्लोकी गीता. तर सगळ्यांक आमकां खबर आसा की भगवद्गीतेन 18 चॅप्टर्स आसात. तर पयले जे 6 चॅप्टर आसात 1 to 6 ते कर्मयोग सांगता. योग म्हणजे जुळप, भगवंता कडेन कनेक्ट जावप. तर 1 ते 6 जे चॅप्टर्स आसात ते आमकां कर्म करून म्हणजे कर्म मार्गांतल्यान भगवंता कडेन कशें वचप, कशें कनेक्ट जावप हें आमकां सांगतात. तशेंच लास्ट 13 तो चॅप्टर 18 पर्यंत म्हणजे 13, 14, 15, 16, 17 जे हे 6 लास्ट चॅप्टर आसात ते आमकां ज्ञान मार्गांतल्यान भगवंता म्हणजे ज्ञान योग, ज्ञान मार्गांतल्यान भगवंता कडेन कशें कनेक्ट जावप ते सांगतात. आणि
आणि जसे सँडविच असता म्हणजे सँडविचाचे दोन्ही सायडीनी ब्रेडाचे जसे हे आसताली कितें म्हणटा ते ब्रेड स्लायस आसताली आनी तातूंत भितर मदीं जे स्टफींग आसता सेम तशें भगवद्गीतेन एक ज्ञान योग आनी कर्मयोग हांणी भगवद्गीतेक म्हणजे कवच शें केल्लें आसा आनी मदीं तातूंत सार आसा ते सार म्हणजे चॅप्टर जो 7 तो 12 म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12 हेचे मदले 6 चॅप्टर आसात. हे एकदम म्हणजे जशे ब्रेडाची जशी टेस्ट भितर ते स्टफिंगान आसता तशी हे भगवद्गीताचे आसा. तर ह्या मदल्या 6 चॅप्टरान म्हणजे भगवंतान भक्तीचो मार्ग सांगला म्हणजे भक्ती करून भगवंता कडेन कनेक्ट कशें जावपाचें ते आनी हो इतलो सरळ आनी सोंपो मार्ग आसा की हातूंत जर आमी जर ती भक्तीमय जर घेत आमी तो मार्ग तर हातूंत आनंदच आनंद आसा. आनी ह्या 6 चॅप्टरा मदीं मदलो जो चॅप्टर आसा जो सामको मिडल तो 9वो चॅप्टर आसा आनी तो म्हणजे राजविद्या राज्य गुह्ययोग. तातूंत भगवंतान म्हणजे द मोस्ट कॉन्फिडेन्शियल जे गुह्यतम जे नॉलेज आसा ती भगवंतान अर्जुनाक सांगिल्ली आसा सारकी मदल्या हातूंत. आनी हे भगवंत जेन्ना 9वो चॅप्टर सोंपता आनी 10व्या चॅप्टरा कडेन भगवंत येता तेन्ना ते भगवंत आपले ओपुलेंट सांगता विभूती योग. 10वो चॅप्टर विभूती योग. ते भगवंत आपले ऐश्वर्याचे सगळे आपले ऐश्वर्य सांगतात आनी ह्या 10व्या चॅप्टरान 8, 9, 10 आनी 11 म्हणजे 10.8, 10.9, 10.10 आनी 10.11 हे 4 जे श्लोक आसात हे म्हणजे चतुश्लोकी भगवद्गीता. आनी हे चतुश्लोकी भगवद्गीता हे श्रीपाद रामानुजाचार्यान हे हाका नांव हे केल्लें आसा आनी तेच मागीर बाकीच्या आचार्यांनी फॉलो केल्लें आसा. तर ही चतुश्लोकी श्लोक आसा तातूंत कितें म्हणटा की आमी जर म्हणजे ही कंठस्थ किंवा ही जर आमी स्टडी करत फक्त 4 श्लोकां जर वेवस्थीतपणान आमी स्टडी करत तर आमी अख्खे 700 श्लोकाचे जे आमकां बेनिफीट मेळटा भगवद्गीता वाचून ते ह्या 4 श्लोकांनी मेळपाक शकता. म्हणजे हातूंत भितर सुद्दां आमकां कितलें इजी करून दिला फक्त आमी स्टडी करपाक जाय. तर आज हांव एक पयली श्लोका घेता आनी हांव म्हणटा तुमी प्लीज रिपीट करात. अहं सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. तर भगवद्गीता ॲज इट इजातलें हांव ट्रान्सलेशन वाचता इंग्लिशीन. भगवंत म्हणटा I am the source of all spiritual and material worlds. Everything emanates from me. The wise who perfectly know these engage in my devotional service and worship me with all their hearts. तर आता आमी पयले एक वाक्य घेवया अहम सर्वस्य प्रभव. हातूंत भगवंत पयलेच अक्षर आसा अहम म्हणजे आमकां कितें दिसता अहम म्हणजे एक अशें दिसता न्ही कित्याक आमी पयलीं बी म्हणजे हांगा जॉयंट शिवाजी पयलीं कोणायकय अशें कितें उलयतना ताका मातशें अहम आसा ताका गर्व आसा अशी एक आमची भाशा आशिल्ली. पूण हांगा भगवंत अहम म्हणून सांगता की भगवंताक सांगपाचें आसा की आपले ऑपुलन्स कित्याक तर एक गौरांग दर्शन प्रभूजी आमचे शिक्षागुरू म्हणजे भक्तीशास्त्रातले तर ते सिंपल एग्जाम्पल सांगतात की भगवंताचें कशें मोठेपण आसा भगवंताक कित्याक ग्रेटनेस आसा. एक आवय जशें भुरग्यांक सांगता की भुरगो सपोज एक कितें कसलें काम करता तो भुरगो भिता तर आवय ताका सांगता अरे बाबा भिनाका हांव आसा तुका कित्याक भिता कर फुडें वच तूं. सेम सपोज एक भुरगो व्हडलो भुरगो ताका एक सपोज कितें बिजनेस करपाक जाय कितें करपाक जाय तेन्ना बापूय ताका सांगता भांडवलाचें बी कितें आसल्यार कर रे तूं फुडें वच नुकसान जाल्यार सुद्दां आपूण पळयता आपूण आसा तुज्या फाटल्यान. सो हे म्हणजे जेन्ना पळय भुरग्यांक अशें सांगता आवय बापूय तेन्ना ताका एक प्रोटेक्शन मेळटा म्हणजे ताका भंय म्हणटा तो वता बरें कितें आसल्यार आपल्या बरोबर कोण तरी आसा आपल्या बरोबर आवय बापूय आसा आपल्याक प्रोटेक्ट करणारे आसात. सेम हांगा कृष्ण आमकां तेंच सांगता की आपूण आसा कृष्णाक अहम सर्वस्व प्रभो. भगवंत सांगता कित्याक आपले ग्रेटनेस सांगपाक पडटा कारण आमी ताजे शिवाय आमकां कळचें ना म्हणून भगवंत सांगता अहम सर्वस्व प्रभो. आनी सांगपाचें म्हणजे इवन
living Godhead. He has an eternal blissful spiritual body. He is the origin of all. He has no other origin and he is the prime cause of all causes. म्हणजे सर्व कारण भगवंत हो कॉजेस ऑफ ऑल द कॉजेस आसा. तर हातून राधेश्याम प्रभूजी एक्झाम्पल दिताले म्हणजे कशें आसा, एक इमिजिएट कॉज आसता, एक इंटरमिडिएट कॉज आसता किंवा रिमोट कॉज, किंवा एक अल्टिमेट कॉज आसता जो एब्सोल्यूट कॉज आसता. तर इमिजिएट कॉज आसता हातून ते एक्झाम्पल कशें दितात, सपोज म्हाका एक कोणें दूध दिलें न्ही, हांव जेन्ना दूध पिता तेन्ना हांव विचार करता की हें दूध कोण दिता, तर गाय दिता. म्हणजे इमिजिएट कॉज दुधाचो कोण आसा तर गाय आसा. गाय कितें खाता तर गाय ग्रास खाता. म्हणजे ग्रास खंयच्यान मेळटा तर पावस पडटा आनी पावसाच्या खातीर ग्रास मेळटा. म्हणजे पूण पावस मागीर कसो येता तर पावस समुद्राच्या उदकाचे सूर्य वेपरायझेशन करता, वाष्पीकरण करता आणि ते ताजे क्लाउड्स फॉर्म जाता आनी जेन्ना क्लाउड एकामेकाक आपयता तेन्ना पावस पडटा. सो म्हणजे पावसाचें कारण कोण आसा तर सूर्य आसा, कारण सूर्य वेपरायज करता ते. आता हांगा प्रश्न कितें, सूर्य कसो खंयच्यान आयलो तर सूर्य भगवान सांगता भगवद्गीतेच्या 15व्या चॅप्टरान 12वो हें आसा श्लोका, तातूंत भगवान म्हणटा यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रम् असि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम्. The splendor of the sun which dissipates the darkness of this whole world comes from me. So भगवंता सूर्याचे तेज ही सगळ्या भगवंता कडल्यान येता म्हणून भगवान सांगता. म्हणजे हे आतां हाजे वयल्यान कळ्ळें की आमकां आमी कितेंय जर आमी जेन्ना सोदतात, म्हणजे कसलीय वस्त जेन्ना आमकां ती मुळा पर्यंत वचपाक जाय, म्हणजे आमी फक्त वयले वयर पळोवन उपकारना, ताजे फाटले कोण आसात ते कळपाक जाय. म्हणजे आतां एक सादें एग्जाम्पल म्हणजे रिटेलर म्हणजे इमिजिएट कॉज आमच्या मटेरियल हातून सांगपाचें म्हळ्यार. दुसरें म्हणजे होलसेलर, हो म्हणजे इंटरमिडिएट किंवा रिमोट कॉज, आनी मॅन्युफॅक्चरर आसा तो अल्टिमेट कॉज आसा. म्हणजे मूळ खंयच्यान येता, म्हणजे आमी हें सोदपाचो प्रयत्न करपाक जाय. म्हणजे खरें सारकें म्हणजे फक्त वयल्यावर न्ही तर मुळान वचपाक जाय. आनी हातून आमकां कळटा की भगवंत इज द कॉज ऑफ ऑल कॉजीस, सर्व कारणम. तर हांगा इवन प्रभुपादान परपटान खूब सारी आमकां म्हणजे रेफरन्सीस दिल्ले आसा शास्त्रांतले. तातूंत एक नारायण उपनिशदांतले प्रभुपाद म्हणटात नारायणाद ब्रह्म जायते, म्हणजे ब्रह्माजी हे नारायणा पासून जायले. नारायणाद प्रजापती प्रजायते, तर प्रजापती हे नारायणा पासूनच जायले. नारायणाद इंद्र जायते, इंद्र हे नारायणा पासून जन्मले. सो नारायणाद अष्ट वसवो जायते, म्हणजे अष्ट जे 8 वसूस आसात ते बी नारायणा पासून आयल्यात. तर नारायणाद एकादश रुद्र जायते, सो 11 जे रुद्रस आसात ते नारायणा पासून आयल्यात. तशेंच नारायणाद द्वादशे ध्याय आदित्याय, सो जे 12 जे 12 आदित्य आसात ते बी नारायणा पासून आयल्यात. आनी नारायण इज कोण, इज द एक्सपान्शन ऑफ कृष्णा. म्हणजे आमकां जे प्रभुपादान सांगलां आनी खूब हातूंत भितर रेफरन्स आसा, खरेंच आमी हे पोपट वाचपाक जाय. तर भगवंताचे ग्रेटनेस इतले आसा की आमचे ते इमॅजिनेशनाचे भायर आसा. तर हांवें आनी एक कार्तिकेय प्रभूजी आसात, तांणी एक एक्टिविटी अशी सांगली हांव आयकतालें की ते कितें म्हणटात, आमी आतां सेंटरान आसात, सेंटरान आतां आमी 100-120 लोक आसतले. हाजे भायर हांगा फक्त लिव्हिंग एंटिटीज इतलेच न्हय तर आनीकय म्हणजे मुयो म्हणा किंवा एंड मॉस्किटोज अशें आसतले. आनी ताजे भायर जे आमच्या दोळ्यांनी सूक्ष्म दोळ्यांनी दिसनात, आमच्या हाजे सादे दोळ्यांनी एक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिजम जर्म्स हेय आसात. म्हणजे हांगा एकाच जाग्याचेर इल्ल्याच्या जाग्याचेर भगवंताचें क्रिएशन कशें पळय की कितले जाण आसात. तर हाजे भायर मातशें फुडें विचार करत जाल्यार आमी कळटा की आमी सपोज आमी मडगांव सिटीन घेवया, तर मडगांव सिटीनय बी कितले लोक आसात, तशेंच कितलेशे लिव्हिंग एंटिटीज आसात. सपोज आनी इतले हाज्या भायर आमी जर गोंयचें पळोवया, आमचें गोंयचें पॉप्युलेशन आयज 15,80,000 कितें तरी आसा. आनी ताजे भायर आमचे लिव्हिंग एंटिटीज कितले आसतल्यो, आनी हे तर मायक्रो ऑर्गॅनिजम जर्म्स हेय कितले सूक्ष्म जंतू कितले आसतले.
म्हणजे अशें करून करून जर आमी मातशें फुडें फुडें वचत आमच्या देशाचे कडेन वचत किंवा आमचे विश्वाचें लक्षान घेत तर विश्वान कितले लोक आसात म्हणजे वसुदेव कुटुंबकम तर अशें करून करून आमी विचार करत तर महाविष्णूचें जशें कितें आसा ना महाविष्णू एका श्वासान जेन्ना पळय श्वास जेन्ना भायर सोडटा तेन्ना असंख्य ब्रह्मांड भायर सरता एका श्वासान असंख्य ब्रह्मांड भायर सरतात आनी जेन्ना महाविष्णू जेन्ना इनहेल करतात म्हणजे जो श्वास भितर घेतात तेन्ना जे सगळे जे ब्रह्मांड ताणें निर्माण केले ते सगळे भितर घेतात म्हणजे प्रलयाच्या वेळेचेर म्हणजे आमी विचार करूं शकता की आमी इमेजीन करूं शकता की आनी भगवंताची एका श्वासान इतलें जावपाक शकता तर भगवंत हे कितले ग्रेट आसा आनी आमकां म्हणजे ताजी म्हणजे आमी ते विचारच करूं शकना विचारांचे आमच्या पलीकडे आसा भगवंताचे जे ग्रेटनेस आसा ते अशें आमचे भगवंत आमकां सांगतात की अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते अहम सर्वस्य प्रभो भगवंत म्हणटात आपूण उत्पादक आनी इतलेंच न्ही हें मटेरियल वर्ल्ड फक्त आमचें 1/4 आसा 3/4 स्पिरिच्युअल वर्ल्ड आसा म्हणजे आमी आनीकय म्हणजे कितले विचार केले जाल्यार एकदम तकली हें जातली की अरे म्हणजे खरेंच भगवंताचें ग्रेटनेस कितें तें तर आनी भगवंत इतलेंच न्ही फक्त भगवंत सृश्टी निर्माण करूनच रावना तर भगवंत मत्तः सर्वं प्रवर्तते भगवंत चलयतात संचालक ते कितें म्हणटात ते सस्टेन करतात कंट्रोल करतात म्हणजे फक्त सृष्टी निर्माण करण्याची सगळी बाकीची जबाबदारी भगवंतच घेतात तर अशें भगवंत म्हणजे जेन्ना आमकां कळटा मोठेपण तेन्ना भगवंत नेक्स्ट सांगतात इति मत्वा भजन्ते मां पयलीं भगवंत सांगता अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते ही जेन्ना आपलें मोठेपण भगवंत सांगता ग्रेटनेस आपलें सांगचें पडटा तेन्ना ते म्हणटा फुडलें इति मत्वा भजन्ते मां आतां हांगा हे जो मत्वा म्हणजे जे आयकून मत्वा म्हणजे फक्त जाणून न्ही तर मानून म्हणजे कशें गौरांग दर्शन प्रभू एक एग्जाम्पल सिंपल एग्जाम्पल दितात की ते म्हणटात म्हाका ताण लागल्या आनी म्हाका उदक जाय म्हाका ताण लागले आनी म्हाका उदक जाय आतां हे तुमी सगळ्यांनी आयकलें तुका सगळ्यांनी नॉलेज मेळ्ळी की म्हाका ताण लागले आनी म्हाका उदक जाय पूण जो मनीस म्हाका वचून उदक घेवन येवन एक्चुअल दिता ताका खरी ती नॉलेज कळ्ळी म्हणजे फक्त नॉलेज आयकून जायना तर ती अंमलात हाडपाक जाय म्हणजे ती एक्चुअल यूज करपाक जाय तर भगवंत इति मत्वा भजन्ते आतां हांगा भजन्तेचे कशें आसा भजन्ते म्हणजे भजन 9 प्रोसेसीस आसात आमी जाणा कीर्तन श्रवणम कीर्तनम मागीर स्मरणम मागीर पादसेवनम मागीर अर्चनम मागीर वंदनम मागीर दास्यम साख्यम आनी आत्मनिवेदन हे 9 जे प्रोसेसीस आसात तातले एक सुद्दां खंयचेय करून भगवंताक भजन करपाक शकतात म्हणजे इति मत्वा भजन्ते पूण हांगा कितें आसा भजन्ते म्हणना फुडें हांगा लोक अशेय आसात की पॉलिटिकल लिडर्साक वर्शीप करतात किंवा फिल्म एक्टर्सांचे देवळां बी बांदल्यात हें आमी जाणात म्हणजे भगवंत म्हणून फुडें सांगता इति मत्वा भजन्ते कोणाक भजन्ते मां आपल्याक म्हणटा म्हणजे हाका ताका न्ही तर आपल्याक जो भजता म्हणजे आपले जेन्ना ऐश्वर्य सगळें कळटा आनी जो आपल्याक भजता इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता म्हणजे म्हणटात तो बुधा म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे तो आपल्याक म्हणजे आपल्या हार्टांतल्यान आपल्याक वर्शीप करता आतां बुधा हें सांगपाचें म्हणजे कशें आसा म्हणजे आमचे फक्त इंटेलेक्चुअल कंडिशन आसपाक जाय अशें न्ही तितलेंच आसपाक जायना तर आमकां आमी इमोशनली आमी कनेक्ट जावपाक जाय भगवंता कडेन तर म्हणजे कशें एग्जाम्पल आमच्या हातांनी आमी भगवंताची सेवा करतात सेवा म्हणजे कितें गार्लेंड करतात किंवा भगवंताचो शृंगार करतात ड्रेस स्टिच करतात भगवंताक आमी भोगा करतात नैवेद्य करतात तेन्ना म्हाका याद आसा आमची सुंदरनायिका माताजीन फर्स्ट म्हाका किचन सेवा दिली तेन्ना माताजीन म्हाका सांगिल्लें जेन्ना माताजी तूं जेन्ना किचन सेवा करता न्ही तेन्ना सदांच याद दवर की हो जो आमी नैवेद्य भगवंताक जो भोग करतात तो सदांच भगवंता खातीर आनी भगवंताच्या डिवोटिसा खातीर आसता म्हणून तातूंत प्रेमान करपाक जाय जेन्ना तूं प्रेम ओतता न्ही तेन्ना राधाराणी खुश जाता आनी राधाराणी तातूंत टेस्ट घालता म्हणून तो भगवंताचो प्रसाद टेस्टी लागता कारण तातूंत प्रेम भरिल्लें आसता ते म्हाका सदांच माताजी सांगता आनी ते सदांच हांव याद दवरपाचो प्रयत्न करता म्हणजे भाव समन्विता म्हणजे प्रेमान करपाक जाय भगवंताक जेन्ना सेवा करता म्हणजे फक्त आमी हातांनीच न्ही तर आमची बुद्धी वापरतात कितें
इंग्लिश करतात ते आम्ही तकलेनी वापरतात. फक्त ते हे आमचे हार्टही वापरतात म्हणजे प्रेम ओततात आणि हात म्हणजे आम्ही सगळ्या बॉडीच्या अवयव त्या बॉडीज आम्ही भगवंताच्या सेवेक लायतात. तर तेन्ना भगवान खुश जाता म्हणजे बुधा भाव असं म्हणटा. आणि एक एक्झाम्पल सांगपाचें म्हणजे एक हांवें एक आमचे हरिदास प्रभुजी म्हणून आसात ताणें एक सुंदर म्हणजे भाव आतां बुधा इंटेलिजन्स हें कळ्ळें भाव हाजेर कशें पावप हें ते सांगताले. तर ते सिंपल एक्झाम्पल सांगता म्हणजे कशें आसता फोर्सफुली पयलीं कितें जाता आमी सकाळीं उठपाक सुद्दां पळय आमकां उठून दिसता पूण आमच्यान जायना म्हणजे आमी फोर्सफुली उठतात. तशेंच सपोज एक नवे डिवोटीज येतात नवे डिवोटीज येवपाक लागतकीर आमी कितें करता हळू करून तांकां बील बॅग दितात म्हणजे फोर्सान दितात म्हणजे फोर्सफुली ती एक्सेप्ट करतात. मागीर करता करता मागीर कितें जाता आमी एक 2-3 वीक अशें जायना फुडें आमी तांकां विचारतात तुमी कितले रावंड केले मागीर कितले रावंड करता तर ती 1 करता 2 करता अशें सांगतात. मागीर आमी एवरी टायम अशें विचारता जाता म्हणटकीर मागीर ती फटींग कांय सांगूंक शकना भगवंताच्या हातून सो ती 4 करता मागीर ती करपाक लागता. अशें करून करून जेन्ना आमी आयकता की आमचे मागीर हांगा येतकीर तांकां कळटा की प्रभुपादान आमच्या सांगिल्लें आसा की 4 रेगुलेटीव प्रिंसिपल्स फॉलो करपाक जाय आनी 16 रावंड चॅन्टिंग करत जाल्यार आपूण मागिल्ल्या राती चावी जी गोलोक वृंदावनाची ती आपल्या कडेन आसा ती तुमकां आपूण व्हरतलो म्हणून. सो जेन्ना म्हणजे हें आयकतात तेन्ना एक 16 रावंडाचेर हळू हळू करून पावता म्हणजे पयलीं फोर्सफुली आशिल्लें मागीर आतां हें ब्युटिफुली करपाक लागता. 16 रावंड ते चुकयनात करता की 16 करपाक लागतात. मागीर ब्युटिफुली करता करता तेंचें अशें लक्षांत येता आमी 1-2 वरां आमी भगवंताक म्हणजे चॅन्टिंग करतातच कित्याक आमी आमचें एटेंटिवली करचें न्हय म्हणजे 2 वरां एकूण आमी दितात म्हणून ती अशी करून एटेंटिवली करपाक लागता म्हणजे ती मायंडफुली करपाक लागता. म्हणजे फोर्सफुली हाजे वयल्यान ब्युटिफुली येता ब्युटिफूल करतकीर मागीर आमी मायंडफुली करपाक लागतात. आतां मायंडफूल हाजेर आमकां कितें म्हणटात ते हार्टफूल वर्शीप करपाक जाय. तर हार्टफूल करपाक म्हणजे बुधा भाव आसा पळय न्ही हे भक्ती प्रोसेस आसा पळय न्ही तर 9 स्टेजीस आसात. तर भाव हाजे कडेन पावतले जाल्यार पयलीं कितें करपाक जाय तर एक म्हणजे फेथ आशिल्लें जें श्रद्धा आशिल्लें हांगा जे आमी येतात ते कोणीय आसूं नवे फक्त इल्ली तरी श्रद्धा आसता म्हणून येतात. तेन्ना श्रद्धा आसले जेन्ना सगळे जाण एकठांय येतात तेन्ना एक हो साधू संग जाता आनी जेन्ना साधू संग जाता तेन्ना मागीर हळू हळू करून भजन क्रिया करपाक लागतात. आनी जशी भजन क्रिया करपाक लागता तशें तशें आमचे अनर्थ आसा ते निवृत्त जातात. जे आमकां अनवॉन्टेड जे आमच्या आंगान आसात ते हळू हळू वचपाक लागता म्हणजे डिटॅच जावपाक लागतात. तर अशें करून कितें जाता आमचें म्हणजे निवृत्ती जाता अनर्थाची निवृत्ती जाता. आनी जेन्ना अनर्थाची निवृत्ती जाता न्ही तेन्ना आमकां निश्ठा येता म्हणजे आमचें स्ट्रेटनेस जाता म्हणजे आमचे सगळे म्हणजे अनर्थास वता अशें म्हणजे तातूंतल्यान आमकां मागीर रुची येवपाक लागता म्हणजे टेस्ट येता म्हणजे सगळं नामस्मरणाची टेस्ट येवपाक लागता. आनी जेन्ना टेस्ट येता न्ही तेन्ना म्हणजे कशें एक कसली खावपाची सुद्दां वस्तू जेन्ना आमकां ती आवडली जाल्यार आमकां खावून दिसता न्ही म्हणजे ती आसक्ती एटॅचमेंट जाता आनी खावपाक जाय. तशीच ह्या नामाची रुचीची आमकां मागीर एटॅचमेंट जावपाक जाता. जेन्ना ही आसक्ती जाता ताच्या उपरांत आमकां भावाचेर आमी पावतात. भाव म्हणजे प्रेम. आतां हे प्रेम हें मिश्र प्रेम आसता म्हणजे कंडिशन आसा भगवंताक आमी मागतात बिगतात तशें. ताचे वयर आसा ते सामकें प्युअर लव आसा ते एकदम प्रेम ते उच्च कोटीचें प्रेम पूण एटलिस्ट ह्या भावा हाजेर आमी तरी पावपाची ट्राय करपाक जाय. तर म्हणजे आमी तेन्ना हार्टफूल वर्शीप जाता म्हणजे जे आमी फोर्सफुली करताले ब्युटिफुली करून मायंडफुली करून आमी हार्टफुली करपाक लागता. तर अशें हें आमचें कितें म्हणटा तें भगवंतान सांगलां अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता म्हणजे आमी हार्टांतल्यान भगवंताक वर्शीप करपाक जाय. आतां हे आमचे 4 श्लोका जे आसा एक्चुअली एक फर्स्ट श्लोका तातूंत जे 4 लायनी आसात न्ही तातूंत कशें आसा वेदाचे 3 उद्देश आसात. एक म्हणजे संबंध दुसरं म्हणजे अभिधेय आणि तिसरं प्रयोजन. तर संबंधच आतां ही पयली जे अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते ही जी लायन आसा न्ही हातूंत भगवंताचे संबंध भगवंताचे कळटा आमकां. आनी दुसरें म्हणजे अभिधेय. अभिधेय म्हणजे कशें
आतां आमकां कळ्ळें की भगवंताचो संबंद आसा पूण तो प्रोसेस, विदेह म्हणजे प्रोसेस. आतां भगवंता कडेन संबंद कसो आमी प्रस्थापीत करपाचो तो आमकां प्रोसेस करपाक जाय. तर इति मत्वा भजन्ते, भगवंतान सांगलां भजन्ते, म्हणजे भजन करत जाल्यार हो प्रोसेस स्टार्ट जातलो आपल्या कडेन संबंद राखपाचो. तर फुडें जेन्ना आमी भगवंता कडेन संबंद राखपाचो प्रयत्न करतात की प्रॅक्टीस करपाक लागता तेन्ना आमकां प्रयोजन मेळटा. प्रयोजन म्हणजे रिजल्ट कितें तर आमी हार्टफूल वर्शीप करपाक लागता. आनी जेन्ना हार्टफूल वर्शीप करपाक लागता न्ही तेन्ना आमकां भगवंताचें कृष्ण प्रेम मेळटा. म्हणजे एका श्लोकान आमी विचार करात ते 700 श्लोकां भितर एक श्लोका भगवंत म्हणजे कितें सांगता आनी कितें ना ते अजुनी खूब भगवंतान सांगिल्लें आसा. पूण म्हाका टायमूय लिमिटेड आसा, हाफ एन अवरा भितर म्हाका कंप्लीट करपाक जाय. सो हांव आतां फुडले जो श्लोका सेकंड श्लोका आसा तो हांव माताजी कडेन सोंपयता. पूण ताजे पयलीं हांव जाणा की उलयतना कितें म्हजें चुकिल्लें आसूं शकता. प्लीज कितें मिस्टेक जाल्यार तुमी इग्नोर करात आनी जें तुमकां कितें आवडलां तें प्लीज तुमी हांगा अमलाक हाडात. आनीक आनी तुमकां सगळ्यांक परतो एकदां धन्यवाद करता हांव. हरे कृष्णा. थँक्यू वेरी मच. हरे कृष्णा. हरे कृष्णा. प्रणाम सगळ्यांना माझा. आणि मी तुम्हाला सगळ्यांनी खरंच थँक्यू म्हणते, कारण खूप सगळ्या डिवोटीजनी आम्हाला दोघांच्यासाठी प्रे केलेलं आहे की आम्ही हे सांगावं म्हणून. सगळ्यात जास्त थँक्यू मी म्हणते सुंदरनायिका माताजी, सुरत माता प्रभूजी आणि संदीप कृष्ण प्रभूजी. कारण ज्यावेळीपासून आम्हाला दोघांना सांगायचं हे ठरलं तेव्हापासून ते कंटिन्युअस आमच्यासाठी प्रेयर्स करतात. म्हणजे मी फक्त 2 दिवस झालं तयारी करते की काय सांगायचं आहे, पण ते प्रेयर्स तेव्हापासून करतात. सो मी आज जे काही सांगणार आहे त्यामध्ये माझं काहीच नाही आहे. जे काही ते त्याच्या प्रेयर्समुळे घडते. आणि ह्या जे काही जर मी चांगलं सांगेन तर ती माझ्या गुरु महाराजांची शिक्षकांची कृपा आहे, त्यांचे बोल आहेत. आणि जर काही चूक झाली तर ती सगळ्या चुकीला मी जबाबदार आहे. तर ती जरी चूक झाली तर तुम्ही कृपा करून मला क्षमा करा आणि जे काही सांगेल ते एक्सेप्ट करून घ्या. तर आता माताजींनी सांगितलं की फर्स्ट श्लोकात सांगितलं की अहम सर्वस्य प्रभो. म्हणजे भगवंत काय सांगतात की त्या भौतिक जगाची तसेच आध्यात्मिक जगाची निर्मिती जी आहे ती माझ्यापासून झालेली आहे. आणि हे जो मनुष्य जाणतो तो काय करतो की अंतःकरणापूर्वक माझी भक्ती करतो, माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि माझी सेवा करण्यामध्ये तो अंतःकरणपूर्वक रममान होतो. आता ह्याच्यानंतर भगवंत काय सांगतात, त्याच्यानंतर जो श्लोक आहे तो 10.9 तो काय आहे, मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत समाम नित्य तुष्यंतीच रमंतीच. तर आपण एकदा सर्वजण म्हणूया, जेणेकरून आज एकादशी दिवशी माझ्याकडून तुम्हाला श्लोका सांगितला जाईल तुम्ही ते म्हणा. भगवंत एवढी कृपा करते. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे, म्हणजे प्रभूजी या श्लोकाचा अनुवाद करतात की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. तर या श्लोकामध्ये प्रभूजी एक्सप्लेन करतात, प्रभूजी सांगतात की मच्चित्ता मदगत प्राणा म्हणजे काय, म्हणजे ह्या श्लोकामध्ये पर्टिक्युलरली प्रभूजी शुद्ध भक्ताची लक्षणे वर्णन करतात. म्हणजे शुद्ध भक्त म्हणजे कोण आहे आणि शुद्ध भक्त ज्यावेळी एकत्र येतात ते त्यावेळी काय करतात हे या श्लोकामध्ये प्रभूजी डिटेलमध्ये देतात. आता प्रभूजी सांगतात की मच्चित्ता मदगत प्राणा म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये सदैव मी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की ज्याच्या चित्तामध्ये म्हणजे सदैव फक्त माझाच वास आहे. मच्चित्ता मदगत प्राणा म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ अँड सोल, म्हणजे माझा जीव की प्राण. आपण म्हणतो ना ही मुलं म्हणजे माझा जीव की प्राण, तसं शुद्ध भक्तांच्यासाठी जीव की प्राण कोण असतो, भगवान श्रीकृष्ण. तसं भगवान म्हणजे शुद्ध भक्तांच्यासाठी जीव की प्राण आहेत
भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चित्तामध्ये सदैव काय थिंकिंग चालू आहे, फक्त कृष्णाबद्दल चालू आहे. म्हणजे 24/7 इंटू 365 डेज ते कुणाचं जर चिंतन करत असतील ते म्हणजे एक परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. तर असे जे शुद्ध भक्त आहेत ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय होतं, ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय होतं, कथयंतचं नाम नित्यम, म्हणजे माझीच कथा करतात. त्यांचा बोलण्याचा टॉपिक एकच असतो की कृष्णाबद्दल बोलायचा. म्हणजे कृष्णाचे खूप सारे गुण आहेत, लीला आहेत, ते लीला वर्णन करतात, भगवंताच्या गुणाविषयी बोलतात. तर ते त्यांचं माम नित्यम, तुष्यंतीचं रमंतीचं, आणि हे करून त्यांना काय मिळतं, समाधान सॅटिस्फाय म्हणजे तुष्यंती, आणि रमंती म्हणजे काय की ते त्याच्यामध्ये रममान होतात, म्हणजे त्याच्यातून त्यांना ब्लिस म्हणजे सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि ब्लिस मिळतं. आणि हे प्रभाजी ह्या श्लोकामध्ये पर्टिक्युलरली वर्णन करतात, म्हणजे शुद्ध भक्तांचं खूप डिस्क्रिप्शन प्रभाजीने ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आता शुद्ध भक्त म्हणजे कसा, शुद्ध भक्त म्हणजे काय, तर शुद्ध भक्त कधी होतो, ज्यावेळी कंटिन्युअस भगवंताची तो प्रेममय म्हणजे भगवंताचीच भक्ती करण्यामध्ये संलग्न असतो. आता भगवंताची भक्ती किंवा 24/7 कसं स्मरण केलं पाहिजे भगवंताचं, तर भगवंताचं नाव स्मरण करून, भगवंताच्या दिव्य कथा ऐकून, भागवतम जे आहे ते भगवंताचं फुल भगवान आणि भगवंताच्या कथाच आहे त्याच्यामध्ये, तर त्याचं श्रवण कीर्तन, भगवंताच्या नामाचा जप, त्याचं कीर्तन करून, त्याच्यानंतर भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करून, हे करून शुद्ध भक्त म्हणजे त्या स्तराला ते शुद्ध भक्तीच्या स्तराला पोहोचतात. आता नॉर्मली म्हणजे भक्तीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रभाजी सांगतात की कसं असतं की जो मनुष्य असतो तो भगवंताच्या फक्त म्हणजे सेवेमध्ये समाधान मानत असतो. पण ज्यावेळी त्याची भक्ती जास्त वाढते किंवा तो भक्तीच्या टॉप लेवलला जातो त्यावेळी तो भगवंताच्या दिव्य प्रेमानंदामध्ये रममान होतो. आणि भगवंताच्या दिव्य प्रेमामध्ये ज्यावेळी तो रममान होतो त्यावेळी भगवंताच्या लीला ज्या घडतात ते त्याला म्हणजे भगवंताच्या म्हणजे सानिध्यात कायम सतत सानिध्यामध्ये राहतो आणि भगवंताच्या दिव्य लीलांचं त्यांना आस्वादन करता येतं. तर यामध्ये म्हणजे विशेष करून महाप्रभूंचं उदाहरण दिलेलं आहे. आता महाप्रभू जे आहेत, चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये आले. आम्हाला माहितीच आहे की महाप्रभू कोण आहेत, दादाजी कोण आहेत महाप्रभू, चैतन्य महाप्रभू कृष्णा. पण कुठला भाव घेऊन आले ते कुणाचा, राधाराणीचा, म्हणजे भक्ताचा भाव घेऊन आले. सर्वात श्रेष्ठ भक्त कोण असते तर कोण आहे, श्रीमती राधाराणी. आणि तिचा भाव घेऊन महाप्रभू ज्यावेळी ह्यावेळी येतात त्यावेळी महाप्रभू स्वतःच्या उदाहरणावर दाखवून देतात की शुद्ध भक्त म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय. तर महाप्रभू ज्यावेळी जगन्नाथपुरीमध्ये राहायचे गंभीरामध्ये 18 वर्ष महाप्रभू गंभीरामध्ये राहिले. आणि ज्यावेळी महाप्रभू तिथे राहायचे त्यावेळी ते आपल्या अनुयायांच्या सोबत किंवा त्याचे जे भक्त आहेत स्वरूपदास रामानंद राय, त्याच्यानंतर गदाधर पंडित, आणखी बरेच असे ज्यावेळी असायचे गंभीरामध्ये ते काय करायचे, सतत फक्त भागवतांचं श्रवण करत होते आणि त्याच्याबद्दलच डिस्कशन करत होते. आणि महाप्रभू ज्यावेळी भागवतांचं डिस्कशन करायचे किंवा भागवतम ऐकायचे त्यामधला म्हणजे प्रत्येक श्लोकाबद्दल ते एवढं डिटेल एक्सप्लेनेशन 18 वर्ष त्यांनी फक्त तेच केलेलं आहे की प्रत्येक श्लोकाबद्दल ते एवढं चांगलं डिस्कशन करायचे. आणि ऑब्विसली महाप्रभू राधाराणीचा भाव घेऊन आल्यामुळे ज्यावेळी कृष्ण कथा घ्यायची किंवा भागवतम ज्यावेळी ते ऐकायचे किंवा बोलायचे त्यावेळी अश्रूच्या धारा व्हायच्या. ऑब्विसली महाप्रभू खूप एकदम शुद्ध भक्ताचा भाव घेऊन आलेले, आपल्या सर्वांच्या मध्ये नाही, पण आपण तो प्रयत्न केला पाहिजे की शुद्ध भक्तीच्या कडे आपण वळलं पाहिजे सध्या. तर त्यामुळे म्हणजे हे महाप्रभूचं उदाहरण एक आपल्यासाठी खूप चांगलं आहे की म्हणजे शुद्ध भक्त म्हणजे कसं की सदैव तो कृष्ण भक्ती त्यांच्या विषयाचं म्हणजे ते ज्यावेळी बोलायचे त्यावेळी दुसरा कुठलाच टॉपिक नसायचा, फक्त कृष्ण कृष्ण कृष्ण. त्याच्यानंतर प्रभाजी ते विशेष करून सांगतात म्हणजे महाप्रभू सांगतात, महाप्रभूचे जर चैतन्य चरित्रामध्ये सांगितलंय मध्य लीलामध्ये 19वा जो अध्याय आहे त्यामध्ये सांगितलंय की भक्तिलता म्हणजे काय. प्रभाजी ते विशेष करून ते स्पेसिफाय करतात या श्लोकामध्ये. तर भक्तिलता म्हणजे काय आहे की म्हणजे एखाद्याला आपण म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये तसंच अनेक ब्रह्मांड आहेत. आता महाराजांनी एक्सप्लेन केलं की भगवंताच्या एका श्वासाबरोबर अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात आणि एक श्वास ज्यावेळी ते इनिट करतात त्यावेळी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नाश होतो. मग असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि एका ब्रह्मांडामध्ये
म्हणजे जसं स्वर्गलोक आहे, मृत्यूलोक आहे, पाताळ लोक आहे, त्याच्यानंतर ऋषींचा लोक आहे, महर्षी लोक, त्याच्यानंतर ब्रह्मलोक, असे अनंत लोक पण आहेत. आणि ह्या सर्व लोकांमध्ये प्रत्येक जीव म्हणजे खूप प्रकारचे जीव उपलब्ध आहेत. आता या प्रत्येक जीवालाच ही संधी मिळत नाही की कृष्ण भक्ती करावी. म्हणजे त्याच्यात खूप कमी जीव हे कृष्ण भक्तीकडे वळतात. आणि हे कशामुळे होतो की एखाद्या शुद्ध भक्ताचा संग लाभल्यामुळे, साधू संतांची कृपा झाल्यामुळे आणि त्यांच्या पूर्वजन्माची जर पुण्याही जर एकत्र आली असेल तर त्याला कृष्ण भक्ती करण्याची संधी प्राप्त होते. मग त्यावेळी ज्यावेळी ही अशी संधी प्राप्त होते तर सुरुवातीला काय होतं म्हणजे भक्तिलता बीज जे म्हणतात ना ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये, म्हणजे राधेश्याम प्रभूजींचं मी ऐकलं होतं, राधेश्याम प्रभूजी एक्सप्लेन करतात की भक्तिलता बीज आहे, जे बीज आहे ते ऑलरेडी प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित असतंच, पण त्यातला अंकुर फुटत नाही. कशाला फुटत नाही? कारण प्रत्येकालाच कृष्ण भक्ती करण्याची संधी मिळत नाही. खूप कर्मबंधनात खूप जन्म आणि मृत्यू आपण घेतलेले आहेत, खूप जन्माचं कर्म आपल्या भोवती आहे, सर्वांच्या भोवती. आणि खूप म्हणजे साधू संतांच्या कृपेने प्लस आपल्या काही भक्ती कुणीतरी आमच्यासाठी प्रेयर्स केलेले आहेत. जसं आता माताजी आणि प्रभूजी मडगाव डिओटीसाठी नाही म्हणलं तर आमच्या दोघांना ते कंटिन्युअस मडगावच्या डिओटीसाठी प्रे करत असतात की त्यांची भक्तीमध्ये प्रगती व्हावी आणि ते पुढे जावेत म्हणून. ते आपल्यासाठी जेवढे प्रे करत नाही तेवढे सगळं आमच्यासाठी करतात. तसं ते जसे प्रे करतात तसंच आमच्यासाठी प्रे केलेले आहेत त्यांनी आणि कुणी प्रे केलेले आहेत, त्यामुळे आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर असे जे जीव असतात ना, तर ह्याच्यामध्ये ज्यावेळी भक्ती करायला लागतो त्यावेळी काय होतं, जो अंकुर असतो, बीज असतं आपल्या हृदयामध्ये, त्याला अंकुर फुटायला लागतो. त्याला अंकुर फुटण्यासाठी काय खूप अनेक जन्म म्हणजे अनेक कर्मबंधनं आपल्या होती जे आहेत त्याला भेदून तो अंकुर बाहेर येतो. तर नॉर्मली आपण शेती करतो त्यावेळी काय होतं, बीज घालून डायरेक्ट उगवून येत नाही ना, त्याच्यासाठी पहिला शेतीची मशागत करायला पाहिजे, मग त्याला पाणी घालायला पाहिजे, मग पाणी घातल्यानंतर त्याला कोंब येतो, मग तो वरती आल्यानंतर त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, हवा पाहिजे, सर्व काही मॅटर आहे. म्हणजे त्याला पोषण देणे खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच आपल्या ह्या भक्तिलता वाढण्यासाठी जो बीज आहे त्याला आपण पोषण देणं हे खूप गरजेचं आहे. आता हे पोषण आपण कशापासून दिलं पाहिजे, म्हणजे पोषण देणं म्हणजे काय नेमकं आहे, तर काय प्रभूजी सांगतात की नेहमी भगवंताच्या हरे कृष्ण नामाचा जो आहे तो जप केला पाहिजे आणि त्याचं कीर्तन केलं पाहिजे. तसेच भगवंत म्हणजे वेगवेगळे घटक आहेत की आपण त्या भक्तिलतेला अंकुरित होण्यासाठी किंवा ती वाढण्यासाठी पोषण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एकतर हरिनामाचं जप, हरिनामाचं कीर्तन, त्याच्यानंतर भगवंताची सेवा, मग ती कुठलीही असू दे, डिस्ट्रीब्युशन, किचनमध्ये सेवा, टेम्पलची सेवा, मॉपिंग, झाडू मारणे, सगळी सेवा, गार्लँड सेवा, जी काही सेवा आहे ती सगळी केली पाहिजे. प्रसाद कुकिंगसाठी कटिंग विटिंग माताजी सगळं केलं पाहिजे. ही जी आहे ना ती एक प्रोसेस आहे आपली भक्ती वाढण्यासाठी. मला काय होतं, आम्ही स्वतः प्युरिफाय होतो. ही जी सेवा, कारण भगवंत सगळ्यात जास्त कुणाला प्रेम करतात, जो आपल्या भक्तांची सेवा करतो. आणि इथं आपण किचनमध्ये जे बनवतो ते कशासाठी बनवतो, भगवंताच्या भक्तांना फीड करण्यासाठी बनवतो. आणि हे ज्यावेळी भगवंत बघतात त्यावेळी भगवंत खूप खुश होतात. म्हणून अशा सेवा केल्या पाहिजे जेणेकरून की भगवंत खरंच आपल्याला हा बाबा हा भक्त खरंच माझ्या भक्ताची सेवा करतो आणि हा मला प्रिय आहे असं म्हणून भगवंताने आपल्याला ती भक्ती दिली पाहिजे आणि आपण तिकडे गेले पाहिजे भगवंताच्या गोलोकधामला. म्हणून सेवा खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे जे आपण नरिशमेंट देतो त्यावेळी काय होतं, ही जी भक्तिलता बीज आहे ती फलीभूत होते आणि ती हळूहळू वाढायला लागते. आणि त्यावेळी जे वेल वाढते म्हणजे भक्तिलता वाढते ती ह्या आपल्या ब्रह्मांडाचं आवरण पार करून छेदून चिदाकाशामध्ये जाते, जी की ब्रह्मज्योती. आता ब्रह्मज्योती म्हणजे काय, भगवंताचा दिव्य अंगकांतीचा प्रकाश आहे, तेजोमय प्रकाश. तर ह्याच्यामध्ये पण जाऊन ती भक्तिलता ग्रो होऊ लागते आणि ही ग्रो होत होत कुठे जाते, गोलोक वृंदावनमध्ये पोहोचते. आणि गोलोक वृंदावनमध्ये जाऊन ती भगवंताच्या चरण कमली विसावा घेते, तिथे जाऊन ती स्टॉप होते. तर हे करण्यासाठी काय आहे, आपल्याला पोषण करायला पाहिजे. आणि पोषण करायला काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त जपा करायला पाहिजे. जपा करायला पाहिजे, भगवंताच्या दिव्य लीलांचं वर्णन ऐकायला पाहिजे. प्रभाजी इथे सांगतात की आता भगवंताविषयी ऐकायचं आणि हे ज्यावेळी घडतं म्हणजे भगवंताच्या तिथे
20 विसावा येते. म्हणजे हे ज्यावेळी घडतं त्यावेळी काय होतं, तो जो मनुष्य आहे तो काय होतो, भगवंताच्या दिव्य प्रेमानंदामध्ये रममान होतो. आणि हे ज्यावेळी होतं त्यावेळी काय घडतं, जे प्रभाजी स्पेसिफिकली उदाहरण देतात की मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही आणि कुठलाही जीव आमच्यासारखा जीव 21 दिवस बिना अन्न पाण्याचा राहतो, त्याच्या पुढं राहू शकत नाही. तसं जो भगवंताच्या ह्या दिव्य प्रेममयी सेवेपर्यंत पोहोचतो, शुद्ध भक्तीच्या स्तरावर पोहोचतो, त्यावेळी तो भगवंताच्या नावाशिवाय भगवंताच्या सानिध्यशिवाय जगू शकत नाही. म्हणजे त्याचा आत्मा, त्याचा लाईफ, जीव की प्राण कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत. तर अशा प्रकारे प्रभाजी इथे सांगतात. आणि आता भागवतम काय आहे, प्रभाजी इथं म्हणतात की भागवतम धर्म अर्थ काम मोक्ष हे काही नाही भेटणार भागवतामध्ये. तर भागवतामध्ये काय भेटतं आपल्याला, फक्त भगवंत आणि भगवंताच्या भक्तांची जे काही लीला घडलेल्या आहेत, भगवंताने आपल्या भक्तांच्यासाठी इकडे आले, भूतलावर आले, काय काय लीला घडल्या, हे जे काय डिटेल डिस्क्रिप्शन किंवा डिटेल वर्णन जे कशामध्ये केलेलं आहे तर ते भागवतामध्ये आहे. म्हणून भागवंताचं प्रत्येकाने नित्य नियमाने श्रवण तसंच म्हणजे श्रवण केलं पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे. आता म्हणजे आता हे जे आपल्याला भक्ती वाढवायचे तर आपल्याला आता हे जे आहे भगवंताची शुद्ध भक्त एकत्र आल्यानंतर जसं भगवंताच्या लीला किंवा गुणगान करण्यामध्ये रममान होतात, हे आपल्या बाबतीत पण घडू शकतं. म्हणजे आपण पण करू शकतो, पण का नाही करत, आपण त्याकडे प्रयत्न केला पाहिजे. तर तो प्रयत्न कसा केला पाहिजे, लास्ट टाइम संदीप कृष्ण प्रभूजींनी सांगितलं की श्रवण खूप इम्पॉर्टंट आहे. श्रवण एवढं इम्पॉर्टंट आहे आणि इतकं मधुर आहे की ते आपण केलं पाहिजे. आता श्रवण म्हणजे भगवंताचा लीला एवढ्या मधुर आहेत की प्रत्यक्ष श्रीहरीला पण त्या आकृष्ट करतात. म्हणजे हिअरिंग म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी मी 2 छोटेसे भगवंताच्या लीला सांगते ज्या मी ऐकले. एकदा काय होतं, उडुपीला तर सगळे गेले, लास्ट टाइम प्रभूजी जाऊन आले, खूप रिअलायझेशन सांगितलं, असं वाटलं की आम्ही खूप चान्स मिस केला जायचा. तर उडुपीला जे गेलेले आहेत त्याच्यामध्ये उडुपीमध्ये 8 मठ आहेत, 8 मठ, आणि 8 मठापैकी प्रत्येकजण 2-2 वर्ष भगवंताची सेवा करतो. तर उडुपीमध्ये एक राघवेंद्र स्वामी म्हणून भक्त आहेत भगवंताचे. आता हे राघवेंद्र स्वामी जे भगवंताचे भक्त आहेत ते एवढी सुंदर मधुर लीला सांगतात. म्हणजे ऍक्च्युली निताई सेविनी माताजी उडुपीला गेल्या होत्या, त्यावेळी त्यांना तिथल्या पुजाऱ्यांनी ही कथा सांगितली. तर राघवेंद्र स्वामी भगवंताचे एवढे शुद्ध भक्त आहेत की ते ज्यावेळी कथा करायचे त्यावेळी प्रत्यक्ष उडुपी कृष्ण पण ते ऐकायला जायचे. पहिली हजेरी कुणाची असेल तर उडुपी कृष्णाची असायची तिकडे. तर मग हे सगळ्यांना माहीत झालेलं. कसं मग एकदा काय झालं, भगवंतांना त्यांनी भोग दिला खायला. ते मस्त उडुपी कृष्णाला कशामध्ये तर सोन्याच्या प्लेटमध्ये मोठी सोन्याची थाळी आहे, त्याच्यामध्ये भगवंतांना सगळा भोग बनवतात आणि तिकडे खायला देतात. बटर वगैरे बंद करतात त्या पिरियडमध्ये आणि बाहेर जातात. मग थोड्या वेळाने काय झालं की ओपन केलं आणि बघितलं तर प्लेट आणायला गेले पुजारी. बघतात तर अरे प्लेटच नाही, गायब. अरे आता भगवंत कुठे गेले जेवण म्हणून ते विचार करतात. बघतात आता कुठे जायचं. मग राघवेंद्र स्वामीचं लेक्चर कुठं होतं, कुठल्या मठामध्ये होतं, चला त्या मठामध्ये जाऊया. मग ते त्या मठामध्ये जातात. जाऊन बघतात तर काय भगवंताची तिकडे प्लेट. जर ना लोक म्हणजे लोकही नाही, बाहेरची लोक मूवी बघता पॉपकॉर्न खातात, तसं भगवंत आपल्या लीला ऐकता जेवतात. म्हणजे जेवण लीला ऐकतात एवढे मधुर. म्हणजे भगवंत आपल्या स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी एवढी उतावीळ असतात की ते जेवता टाइम नाही ना, नंतर त्यांची कथा संपली तर मी कुठून ऐकणार, चला जेवण तिकडे जेवण खाऊया. म्हणजे असं म्हणजे भगवंत मग ते तिथून प्लेट घेऊन येतात. म्हणजे असे बरेच प्रसंग त्यांच्या बाबतीत घडले. सेकंड एक माताजींनी खूप छान सांगितलं, ते मला खूप आवडतं. कोविलूर म्हणून एक साऊथ इंडियामध्ये प्लेस आहे. तर काय होतं म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी म्हणजे प्रत्येक असं तीर्थयात्रा करायचे भगवंताचे भक्त आणि सर्व लोक. त्यावेळी काय व्हायचं, पूर्वी गाडी वगैरे नसायची, ते चालतच जात होते. मग ज्यावेळी चालत जायचे त्यावेळी दिवस रात्र कंटिन्यूअस चालायचे. मग कधी ऊन लागतं, वारा लागतो, पाऊस लागतो. मग त्यांच्या राहण्यासाठी सोय, जे धनिक
लोक असायचे, श्रीमंत असायचे, किंवा ते काय करायचे की त्यांच्यासाठी एक झोपडी किंवा एक तंबू वगैरे असं बनवायचे किंवा छोटंसं घर बनवायचे की जेणेकरून एक थोडा वेळ असताना त्यांना विश्रांती भेटेल. म्हणून ते तिथे एक असंच टेंट बनवला होता, छोटंसं घर होतं. ते एवढं छोटं होतं की एक जर माणूस तिथे राहिला तर तो आरामाने झोपू शकतो किंवा विश्रांती घेऊ शकतो. पण एकापेक्षा जास्त गेले तर थोडी अडचण होणार. मग आता जसं आपल्या संप्रदायामध्ये कसं आपले जे गोस्वामी आपले जे आचार्य आहेत किंवा हे आहेत त्यांना गोस्वामीच म्हणतात, तसं साऊथ इंडियामध्ये बरेच संप्रदाय आहेत. तिथल्या ज्या आध्यात्मिक जे लीडर आहेत त्यांना काय म्हणतात, अलवार म्हणतात, अलवार. तर असे एक अलवार ना भगवंताच्या दर्शनासाठी किंवा तीर्थयात्रेसाठी निघालेले असतात. आणि ते ज्यावेळी जातात त्यावेळी काय होतं, अचानक बाहेर पाऊस येतो आणि मोठमोठे विजा व्हायला लागतात. आता ते म्हणतात आता एवढा म्हणजे आपण काय करूया, आधी इथं कुठं काय दिसतंय का बघूया, तिथे एक थोडा वेळ थांबूया आणि मग पाऊस कमी आला, विजा थांबले की पुढे निघून जाऊ. मग ते काय करतात की त्यांना ते टेंट दिसतं, घर दिसतं, ते तिथे जातात. अरे वा, म्हणजे ॲटलिस्ट काहीतरी आसरा मिळाला म्हणतात. दरवाजा बंद करतात आणि आरामामध्ये राहतात. थोड्या वेळाने काय होतं, आणखी एक कारभार येतात. मग ते काय म्हणतात की ते पण सेमच विचार करतात की पाऊस पण जोरात आहे, चालणं पण शक्य नाही आहे, तर काय करूया, थोडा वेळ आपण आतमध्ये जाऊया, थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि मग पुढे निघूया. मग ते नॉक करतात आणि विचारतात. तर आतले अलवा काय म्हणतात की ठीक आहे, म्हणजे मी एकटा आहे तर आरामामध्ये झोपून राहू शकतो, पण ते जर आले तर झोपण्याच्या मी तुम्ही बसून तिथे गुजारा करू शकतो किंवा आपण तिथे थांबू शकतो बसून. मग ते त्यांना आत घेतात, ठीक आहे काय हरकत नाही, आपण बसूया. आणि ते ज्यावेळी एकत्र येतात, ज्यावेळी दोन भक्त एकत्र येतात, आत्ताच मी श्लोकामध्ये सांगितलं, काय सांगितलं, मग चित्ता मदरत्राणा बोधयंत परस्परम कथयंतच मामित्य तुष्टंतीचं रमंतीचं. आता हे दोन शुद्ध भक्त एकत्र आले, ऑब्विसली ह्याच्यामध्ये चर्चा काय होते, भगवंताच्या गुणाची, भगवंताच्या लीलाची, भगवंताविषयी बोलत राहतात. मग असं करताना थर्ड अलवार येतात. आता ते पण त्या रस्त्याने जात असतात, बाहेर पाऊस विजा चालूच असतात. मग ते काय म्हणतात की आता माझ्यासाठी पण आता हे एकमेव आश्रय, त्यांना तर माहीत असते की आत कोण आहे, किती लोक आहेत, किंवा माझ्यासाठी पण आश्रय तर हा एकच आहे. सो ते नॉक करतात. ते नॉक केल्यानंतर आपले म्हणतात ठीक आहे तुम्ही पण या, दोघे आपण बसू शकतो. तिघे आलं तर उभं राहून चालू, बसायला तर जागा होणार नाही, उभं राहून चालू, ठीक आहे. मग ते आत येतात, दरवाजा बंद करतात. तिघे ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी परत भगवंताच्या लीला, भगवंताचं गुणगान, भगवंताच्या दिव्य लीलामध्ये ते एवढे रमून गेलेले असतात. आणि थोड्या वेळाने काय होतं, त्यांना उभं राहायलाच येत नाही. गर्दी टाकी लिफ्टमध्ये कसं जास्त ज्यावेळी लोक भरली जातात उभं राहिले ना, असं तसं ते एकमेक असं करतं. काय झालं काय, म्हणजे नेमकं आता तर चांगली उभं राहिलो होतो, ॲटलीस्ट उभं राहायला तर जागा होतं, अचानक कसं एवढं म्हणजे जागाच होत नाही, काय झालं काय नेमकं. त्यावेळी काय होतं, अचानक बाहेर वीज होते. वीज झाल्यानंतर जो चक्क प्रकाश असतो ना तो आतमध्ये पडतो. आणि त्या आतमध्ये प्रकाशामध्ये कोण दिसतं, प्रभूजी माताजी कोण दिसतं, कृष्णा भगवंत स्वतः परमपुरुषोत्तम भगवान श्री हरी आपल्या कथा ऐकण्यासाठी तिथे येतात. अरे आम्हालाच उभं राहायला जागा नाही, भगवंत तुम्ही पण, म्हणजे भगवंत पण त्या लीला, म्हणजे भगवंतांना पण भगवंताच्या लीला अट्रॅक्ट करतात. तर का नाही आपण भगवंताच्या लीला ऐकून आपण भक्तीमध्ये प्रगती करायला पाहिजे, का नाही आपण भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजे, तर जास्तीत जास्त आपण भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजे. तर आता श्रवण किती इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोठं प्रोडक्ट कोण आहे श्रवणचा, ऐकून कुणाची निर्मिती झाली, मग त्याची कोण निर्माण झाले, येस जगन्नाथ, भगवान जगन्नाथ. माहिती आहे ना, ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी सुभद्रा मैया भगवंताच्या लीला वृंदावन लीला सांगत असते, त्यावेळी भगवंत सुभद्रा मैया नाही, सॉरी, रोहिणी माता सर्व द्वारकेच्या राणींना भगवंताच्या लीला सांगत असते. कुठल्या, वृंदावनमधल्या, कारण त्यांना काय माहीत नसतं ना, ते डायरेक्ट लग्न करून नंतर जातात. छोटे ज्यावेळी कृष्ण वृंदावनमध्ये असतात त्यावेळी हे सगळं लीला कोण ऐकलेलं असतं, रोहिणी मातेने पाहिलेलं असतं. सो रोहिणी मातेनं त्या रिक्वेस्ट करतात की तुम्ही मला प्लीज भगवंताच्या त्या वृंदावनच्या लीला सांगा. आणि त्या ज्यावेळी ह्या लीला सांगत असतात त्यावेळी काय होतं, सुभद्रा मैया दरवाजावरती ऐकून उभी राहिलेली असते. आणि सुभद्रा मैयाला कळतच नाही की कृष्ण पण आले आणि बलराम पण आले आणि तिघे पण ते
ऐकतायत आणि ते एवढे रममाण होतात की ते आपलं स्वरूप पण बदलतात, आपला फॉर्म चेंज होतो. आणि जसं आता आपण जगन्नाथ भगवान बघतो जे वॉटरमध्ये, तसं फॉर्म तिथं निर्माण होतं. आणि हे कोण बघतं? नारद मुनी. आणि नारद मुनी एवढे थोर आहेत की ते आपल्यापेक्षा जास्त आमचा विचार करतात. म्हणून ते भगवंतांना रिक्वेस्ट करतात की हे भगवंता, तुमचं हे पतित पावन मोस्ट करुणामय रूप आहे, ते प्लीज तुम्ही ह्या जगातील भौतिक लोकांच्यासाठी दाखवा, म्हणजे त्याचं सर्वांना दर्शन घेऊ दे. कृपा करून तुम्ही हा रूप घेऊन भूतलावरती या. त्यावेळी भगवंत आपल्या भक्ताची विनंती स्वीकार करतात आणि ठीक आहे म्हणून ते भगवंत आपल्यासाठी आपल्याला दर्शन देण्यासाठी जगन्नाथपुरीमध्ये नेहमी वास केलेला आहे, भगवंताने वास केलेला आहे. म्हणजे म्हणून म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट कोण आहे? श्रवणचा भगवान, म्हणजे जगन्नाथ भगवान. अजून एक तशीच लीला आहे की रामायणमध्ये, म्हणजे श्रवण किती इम्पॉर्टंट आहे बघा. श्रवणानं भगवंत पण अट्रॅक्ट होतं. तर रामायणमध्ये काय सांगितलं, म्हणजे ज्यावेळी लव आणि कुश ह्यांनी रामायण म्हणजे जे ऐकलं ते वाल्मिकी मुनींच्याकडून ऐकलं. आता ते ज्यावेळी अयोध्यामध्ये येतात त्यावेळी प्रभू रामचंद्रांना माहीत नसतं की ते आपली मुले आहेत. लव आणि कुशला माहीत नसतं की राम आपले पिता आहेत. आणि ते येतात अयोध्यामध्ये आणि सर्व अवंती नगरीमध्ये ते रामायण गात फिरतात. मग कोणतरी सांगता येऊन की दोन सुंदर बालक आहेत, ते एवढे सुंदर रामायण करतात की त्यांना आपण राजवाड्यामध्ये आणून तुम्ही एकदा ऐका प्रभू म्हणून रामचंद्रांना विनंती करतात. प्रभू म्हणतात ठीक आहे, घेऊन येतात आणि त्यांना रामायण ऐकायला ते इतकं सुंदर रामायण सांगतात की भगवंत वरती सिंहासनावर बसलेले असतात, ते खाली बसलेले असतात. सर्व जन समुदाय असतो तो त्यांच्या शेजारी बसलेला असतो. आणि जेव्हा ते एवढे सुंदर लीला सांगतात की भगवंत एक स्टेप खाली येतात की आणखी मला ऐकायचं आहे, आणखी जवळून ऐकायचं आहे. थोड्या वेळानं बघतात तर आणखी 2-3 स्टेप खाली येतात. थोड्या वेळ बघतात तर सर्व लोकांना बाजूला सोडून भगवंत एकदम समोर बसतात, लव आणि कुशच्या समोर बसतात. म्हणजे एवढं मधून भगवंताच्या लीला आहेत की भगवंत पण अट्रॅक्ट होतात. तस म्हणून आपण श्रवण हे केलं पाहिजे. आणि सेकंड थिंग आहे की श्रवणाचं लास्ट टाइम प्रभूजींनी ते एक्झाम्पल दिलेले ऑलरेडी रुक्मिणी मातेचं, की रुक्मिणी माता कशी आकर्षित झाली भगवंताकडे फक्त ऐकून. नाहीतर ना रुक्मिणी मातेने कधी भगवंतांना अगोदर बघितलं होतं, तर तिनं हे सर्व साधूंच्याकडून ऐकून रुक्मिणी माता अट्रॅक्ट झाली आणि आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं. अशा प्रकारे म्हणजे श्रवण एवढं इम्पॉर्टंट आहे. सो आपण श्रवण हे केलंच पाहिजे. आणि कसं आता केलं पाहिजे श्रवण? श्रवणचे पण प्रकार आहेत. एक तर भगवंताच्या दिव्य लीला आहेत त्या भागवतामध्ये आहेत. सो भागवतांचा ज्यावेळी आपण वाचन करतो आणि जेवढा वेळ आपण वाचन करतो तेवढा वेळ ते आपण ऐकतो पण, म्हणजे त्यामध्ये रममाण होतो. सो ह्याद्वारे रीडिंग करून आपण श्रवण म्हणजे ते पण करू शकतो. सेकंड थिंग जे काय आहे श्रवण कसं केलं पाहिजे की भगवंताच्या दिव्य नामाचा उच्चार म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप. आता हरे कृष्ण महामंत्र ज्यावेळी आपण म्हणतो, उच्चार करतो, त्यावेळी तो स्पष्ट रूपाने करून तो कानाने ऐकला पाहिजे. आता 16 वेळा जप करायला मॅक्सिमम 2 तास लागतात. आता 2 तासामध्ये आपण हरिकथा म्हणजे हरिनाम ऐकतो, म्हणजे 2 तास आपण हरीच्या सानिध्यामध्ये राहतो. तर हे सगळ्यात खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करते, जो कोण 16 माळावरती या, जास्तीत जास्त जप करा की जेणेकरून तुम्ही पण भगवंताच्या तेवढा जास्त वेळ भगवंताच्या सहवासात राहाल. त्यामुळं हे पण इम्पॉर्टंट आहे की कसं केलं पाहिजे. आणि थर्ड थिंग आहे की भगवंताचं श्रवण कसं, भगवंताच्या दिव्य गुणांचं आपण वर्णन म्हणजे गुणांच्या बद्दल आपण ऐकलं पाहिजे. आता भगवंताचे दिव्य गुण इतके अनलिमिटेड आहेत, एवढे अनलिमिटेड आहेत की अनंत मुखाचा शेषनाग म्हणजे कोण? बलरामजी. अजून म्हणजे अनंत जन्म झाली, अनंत युग सगळं झालं, एवढे अनंत आहेत की ते म्हणजे अनंत मुख आहेत त्यांना. अनंत मुखाने भगवंताचं दिव्य नावाचं गुणगान करत आहेत की भगवंत एवढे महान आहेत, भगवंत एवढे महान आहेत. पण तरी त्याचं संपत नाही, म्हणजे किती भगवंत महान आहेत बघा. एवढे महान भगवंत आपले स्वामी आहेत हे आपल्याला ह्या जन्मी कळलेलं आहे, तर कशाला आपण पाठीमागं पडलं पाहिजे. म्हणजे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपण एक स्टेप पुढे गेलंच पाहिजे. म्हणजे आम्ही जेवढं भगवंतावरती प्रेम करत नाही ना, भगवंत त्याच्यात कितीतरी पटीनं प्रेम आपल्यावरती करतात. म्हणजे भगवंत जीवावरती एवढं प्रेम करतात की शेणातला किडा पण आहे ना, त्याच्यामध्ये पण भगवंत परमात्मा रूपाने करतात. फक्त त्यांना काय आहे की हा जीव माझा
एकच फक्त भगवंताचा उद्देश आहे, म्हणजे आपले स्वामी आपल्यासाठी एवढे करतात, तर आपण सेवक म्हणून काय केलं पाहिजे? केलं पाहिजे ना. तर त्याच्यानंतर भगवंताचे जे असं अनंत गुण आहेत, त्यापैकी 64 मेन आहेत, म्हणजे 64 मेन आहेत. तर त्यातलं मी जस्ट एक सांगते की ह्युमिलिटी. भगवंत खूप हंबल आहे आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल म्हणजे असं मी ऐकलं, म्हणजे महाभारतात ज्यावेळी युद्ध होतं, महाभारतामध्ये ज्यावेळी भीम जरासंध असतो, जरासंध म्हणजे कोण? मगधेशाचा राजा, कंसाचा सासरा. आणि म्हणजे तो एवढा पॉवरफुल असतो की त्याला मारण्यासाठी कोण क्वालिफाईड नसतं आणि त्याला भगवंत एका क्षणात मारू शकत असतात की भगवंत ऑल पॉवरफुल ना. पण भगवंतांना हे श्रेय कुणाला द्यायचं असतं? आपल्या भक्तांना. म्हणून मग ज्यावेळी भीमाला घेऊन जातात, भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध होतं. ज्यावेळी भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध होतं, खूप दिवस चालतं आणि युधिष्ठिर महाराज पाठीमागं बसलेले असतात. आणि ज्यावेळी युद्ध होतं, जरासंध मारला जातो आणि भीम युधिष्ठिरांचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा त्या नमस्कार करण्यासाठी ज्यावेळी पाठीमागं जातो, त्यावेळी युधिष्ठिर महाराज काय म्हणतात, भीम मला माहीत होतं की तू जरासंधचा वध करणारच. ऍक्च्युली हे वध कुणामुळे झाला? कुणामुळे झाला? प्रोजेक्ट कुणामुळे झाला? कृष्णामुळे. कारण जरासंध कसा करणार हे एकट्यालाच माहीत होतं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाला माहीत होतं. त्यांच्याशिवाय कुणालाच माहीत नव्हतं की जरासंध कसं मारलं गेलं पाहिजे. कारण जरासंध हा एक जरा नावाची राक्षस असते, त्याचे 2 पाठ असतात जन्मताच. त्याला ती जोडते आणि ती जोडल्यानंतर हा जरासंध निर्माण होतो. आणि ज्यावेळी भीम त्याला परत परत मारत असतो, त्यावेळी ते जे पाठ बाजूला करत असतो, त्यावेळी ते परत परत जोडलं जात असतं. म्हणजे तो मारतच नव्हतो, भीम पण कन्फ्यूज होतो आणि कुणालाच माहीत असतं. त्यावेळी भगवंत स्वतः गवताची काडी घेऊन दाखवतात की त्याला तू असं मार आणि दोन्हीकडे विरुद्ध दिशेने फेकून दे की जेणेकरून ते परत एकमेकाला जोडणार नाही. म्हणजे ही जी आयडिया आहे ती कोण देतात? भगवंत देतात. सगळं करता करता कोण आहे? भगवंत आहेत. पण श्रेय कोणाला गेलं? भीमाला. म्हणजे भगवंत असे आहेत की म्हणजे एक मात्र भगवंत एवढे हंबल आहेत की आपण सगळं करताना आणि श्रेय देतात आपल्या भक्तांना. हा आहे हंबल, म्हणजे हंबल ही आहे विनम्रता. म्हणजे सगळं करणारे ते आहेत, पण श्रेय आपल्या भक्तांना देतात. सेकंड, ऐवन महाभारतात पण आता भगवद्गीते ह्या 10व्या अध्यायानंतर 11वा श्लोक आहे विश्वरूप दर्शन. त्याच्यामध्ये भगवंतांनी ज्यावेळी अर्जुनला विश्वरूप दाखवलं, त्यावेळी काय दाखवलं की ऑलरेडी जे योद्धा होते ते आपोआप ऑलरेडी मारले गेले होते. भगवंतांनी सगळ्यांना मारलं होतं, ते त्याच्या तोंडात जातीला दाखवले. तुम्ही हे जर बघा विश्वरूप दर्शन जर दाखवले भगवंतांनी भगवद्गीतेच्या पेजवर, ऑलरेडी ते आतमध्ये म्हणजे त्याला मारलेलं होतं. पण श्रेय कुणाला देतात? अर्जुना. म्हणजे महाभारताचा सर्वात श्रेष्ठ योद्धा कोण म्हणतात? तो कोण आहे? अर्जुन. म्हणजे भगवंत आपल्या भक्तांना श्रेय देतात. हा आहे हंबल, म्हणजे ह्युमिलिटी. भगवंत एवढे हंबल आहेत. आणि थर्ड थिंग आहे की म्हणजे श्रवण झालं, त्याच्यानंतर भगवंताच्या दिव्य गुणांचं आपण सदैव स्मरण केलं पाहिजे आणि त्यासाठी ऐकलं पाहिजे. आणि थर्ड थिंग आहे की सेवा, भगवंताची सेवा. आता जी काय आपल्याला मिळते म्हणजे कृपाजींच्या कृपेनं आपलं सेवा झाले आणि आपल्याला खूप सेवा मिळते, तर त्या म्हणजे जी काय मिळते ती सेवा आपण केली पाहिजे जेणेकरून आपली भक्तीमध्ये प्रगती होईल. त्याच्यानंतर घरी पण भगवंत म्हणतात की तुम्ही मला काय मागत नाही, फक्त काय म्हणतात? पत्रं पुष्पं फलं तोय यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उग्रतम अश्नामी प्रयतात्मने. म्हणजे भगवंत काय म्हणतात? तुम्हाला फक्त पत्र, पुष्प, फळ आणि पाणी यातलं कुठलंही एक जरी दिलं तरी मी समाधान आहे. फक्त ते देताना कशाने द्या? प्रेमाने द्या. तो भाव पाहिजे, प्रेमाने दिलं पाहिजे भगवंतांना. सो तुम्ही जर ते भगवंतांना प्रेमाने अर्पण केलं तर भगवंत त्याचाही खुशी स्वीकार करतात. म्हणजे असे आपले स्वामी की फक्त एका पानावरती पण संतुष्ट होतात किंवा साधं ओझरलं पाणी जरी दिलं तर त्याच्यावरती संतुष्ट होतात. तर का नाही आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे आणि खूप प्रयत्न केला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभाजींनी स्पेसिफिकली सांगितलंय की म्हणजे अनेक लोकांमध्ये अनंत कोटी जीव आहेत, भ्रमण करत आहेत, पण सगळ्यांना भक्ती नाही मिळत. मोजकेच थोडेच लोकांना ही भक्ती मिळालेली आहे. सो आम्हाला खूप म्हणजे कृपा भगवंताच्या कृपेने, प्रभाजींच्या कृपेमुळे ही जी भक्ती मिळाली आहे, तर ही वाढवण्यासाठी ह्या मनुष्य जन्मात आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी भगवंताचं श्रवण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, त्याच्यानंतर भगवंताची दिव्य सेवा केली पाहिजे. मग घरी करा, टेबलमध्ये करा, घरी आता जपा करणे पण ही एक सेवाच आहे ना. आणि आता बुक डिस्ट्रीब्युशन किती सर्वांनी बुक डिस्ट्रीब्युशन
केलं. आणि भगवान कधी खुश होतात ज्यावेळी कृष्णाला आपण दुसऱ्याला देतो त्यावेळी भगवान जास्त खुश होतात. आता बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे, आपण कृष्णाला दुसऱ्याच्या घरी देतो ना, की बाबा हे घ्या वाचा, ह्याच्यामध्ये सगळं भगवंताविषयीच आहे, तर त्यामुळे भगवंत खुश होतात. सो बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये खूप छान सेवा आहे. मंदिरमध्ये कुठली पण सेवा भेटते ती सेवा केली पाहिजे. म्हणजे हे असं म्हणजे ह्या सगळ्या आणि म्हणजे ही जी आता आपण काय खूपच कमी स्तरावरती आहे, दिव्य स्तरावरती अजून पोचलो नाहीये, खूप थोडे वर्ष पोचले पण आम्ही त्या लेवलला नाहीये. सो तर आपण तो प्रयत्न केला पाहिजे की म्हणजे जास्तीत जास्त श्रवण करून जास्तीत जास्त रीडिंग करून तो प्रयत्न केला पाहिजे की आपली भक्ती आपण वाढवली पाहिजे. आणि जर सपोज जपा आपण कमी करत असू तर कृपा करून जपा वाढवा. म्हणजे आज आम्हाला ही संधी दिली माताजींनी, हे मी प्रत्येकाला सांगू शकत आहे, पण आज लकीली ती संधी मिळालेली आहे. आणि आज एकादशी आहे, तो एकादशी दिवशी मी भगवानाच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुम्हा सर्वांची भक्ती खूप प्रगती होऊ दे. तुमचं सर्व म्हणजे श्रवण जास्त वाटा, सर्वजण जपा वाढवा आणि शुद्ध भक्तीच्या मार्गावरती वाटचाल करा. कारण शुद्ध भक्ती हा जो स्तर यायला ना म्हणजे खूप वेळ आहे. कारण सध्या आपण त्या स्तराला जायला खूप आपल्यामध्ये अजून तेवढी क्वालिटी नाही, ती आणण्यासाठी आपण भक्ती केली पाहिजे. आणि ह्या भक्तीसाठी हे जे पोषण आहे आवश्यक, 4 नियमांचं पालन, 4 नियमांच्या पालनाने काय होतं, 99% श्रीकृष्ण प्रभूजी नेहमी सांगतात 99% पाप जातं, पाप नावाचा प्रकारच राहत नाही. तर हे आपण केलं पाहिजे. आणि एकच लास्ट इम्पॉर्टंट सांगते की ही जी जशी भक्तिलता बीज सांगितली जाते, आता ही भक्तिलता बीज जे आहे त्याच्यामध्ये फक्त एकच बाधा येते आणि ती काय भक्तांच्या जीवनात, ती काय वैष्णव अपराध. पाप हा प्रकार भक्तांसाठी पाप हा प्रकारच नाही आहे, पाप लागतच नाही कारण तो करायला जात नाही. आणि पाप हा भगवंताच्या एका हरिनामाने सर्व पापांचा नाश होतो. आणि म्हणजे आपण एवढं हरिनाम घेतो ऑब्विसली पापाचा नाश होतो, पण वैष्णव अपराध तो खूप महत्त्वाचा आहे. डिटेल जे काय लास्टच्या लेक्चरमध्ये श्रीकृष्ण प्रभूजींनी त्याबद्दल डिटेल सांगितले की वैष्णव अपराध म्हणजे काय आहे, तो करायला नाही पाहिजे. आणि म्हणजे का नाही करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपली भक्ती कुंठित होते, आपली भक्तीत वाढच होत नाही. भक्ती जर काय स्टॉप करत असेल तर ते काय आहे वैष्णव अपराध. सो आपल्याला खूप कॉशियस राहायला पाहिजे वैष्णव अपराधासाठी. म्हणून मोस्टली वैष्णव अपराध व्हायचा प्रश्नच येत नाही. कधी ज्यावेळी आपण बोधयंत परस्परम कथयंतच मानित्यम, जर आपण एकत्र येऊन फक्त कृष्णाविषयीच बोललो तर तो वैष्णव अपराधाचा तर प्रश्नच येत नाही. सो ह्या श्लोकामध्ये खूप छान सांगितले प्रभाजींनी, खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना माझी हीच हंबल रिक्वेस्ट आहे की खरंच म्हणजे श्रवण कीर्तन स्मरण आणि हे करून किंवा नामाचं भगवंताच्या दिव्य नामाचा जास्तीत जास्त जप करून दिव्य भक्तीकडे म्हणजे भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत ह्या शुद्ध भक्तीकडे आपण पण वाटचाल करूया. ह्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करते. आणि ही म्हणजे माझी जी तुमच्याकडे प्रार्थना आहे ती प्लीज स्वीकार करा आणि त्याच्याकडे वाटचाल करा. आणि अजून खूप आहे बोलायचं पण वेळ कमी आहे, माताजी तिकडून बघताय. सो मी इकडेच थांबवते आणि तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणते. म्हणजे तुम्ही आम्हाला दोघांना पेशन्सली ऐकलं. ॲक्च्युली आम्ही पण श्रीकृष्ण प्रभूजी, सुरत प्रभूजी, सुनायका माताजीचं लेक्चर ऐकण्यासाठी तरसतो. म्हणजे त्यांचं लेक्चर आम्हाला पाहिजे. आणि आज त्यांचं लेक्चर नसताना आमचं दोघांचं लेक्चर तुम्ही ऐकलं, खूप पेशन्सफुली ऐकलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांची आभारी आहे. आणि सगळ्यात जास्त मी आभार व्यक्त करते की श्रीकृष्ण प्रभूजी, सुनायका माताजी की ज्यांनी माझ्यासाठी दोघांच्यासाठी एवढे प्रे केले. जे काय आज मी बोलले ते मी काहीच नाही, फक्त त्यांच्या प्रेयर्समुळे बोललेले. ॲक्च्युली मला एवढं धाडच नव्हतं, पण फक्त त्यांचे प्रेयर्स आणि त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही बोललेले. म्हणजे गुरु महाराजांची कृपा आहे, श्रीप्रभाजींची कृपा आहे आणि मेन म्हणजे भगवान श्री दादा गोपीनाथची कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळे हे काय जे बोललेले आहे आणि हे जे काय बोललेलं आहे ते सगळं भगवंताचं आहे, गुरु महाराजांचं आहे. त्यात माझं काही हे नाही आहे. जर काही बोलताना चुकी झाली असेल, कुणाला न कळत मी हर्ट केलं असेल तर मला क्षमा करा. आणि जर तुम्हाला आम्हा दोघांचं लेक्चर आवडलं असेल लाईक आणि शेअर करा. आता लाईक कसं करणार, कसं करणार, लाईक करा म्हणजे तुम्ही भगवंताचं
भागवतम वाचा आणि किंवा भगवद्गीता वाचा आणि शेअर कसं करणार ज्यावेळी एकमेक भेटाल ना त्यावेळी भगवंताच्या लीला सांगा आणि याद्वारे आम्हाला प्लीज लाईक आणि शेअर करा. हरे कृष्ण. थँक्यू